अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीमध्ये संतोष देशमुखांचा अडथळा होता। कंपनीची बाजू घेत देशमुखांनी आव्हान दिलं होतं, म्हणून कराडसह इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली। सीआयडीचा मोठा दावा। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बीड न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी कोठडी। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने। दोन्ही बाजूचे वकील देखील आंदोलनामध्ये सहभागी। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलक ताब्यात। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली। तपास अधिकाऱ्यांचा कोर्टामध्ये दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप। कराडनं यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची यादी देखील कोर्टात सादर। संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण, संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती। तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती। वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेंमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 संवाद। तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचं 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू। जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबवावं। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थक आक्रमक। पांगरी ग्रामस्थांकडून परळी बीड रोडवर टायर जाळत आंदोलन, तर मोबाईल टॉवरवर चढत समर्थकाची घोषणाबाजी। व्यापारी संघटनांकडून देखील बेमुदत बंदची हाक। परळी आणि बीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार। पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न। आकाचे लोक आले तर मुंबईत देखील बंद करू शकता। परळीतील बंदवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांची टीका। वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये 3.5 कोटींचा फ्लॅट। 1.5 लाखांचा कर थकवल्यानं पालिकेकडून फ्लॅट सील। कराडसह पत्नी मंजलीच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन। एकमेकांविषयी द्वेषभावना ठेवू नका। महायुतीमधील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा। पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला। जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचं आवाहन। नागपुरात मानसोपचार तज्ज्ञाकडून 100 पेक्षा अधिक मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण। ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार। हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक। पत्नीविरोधातही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईमध्ये इस्कॉन मंदिराचं लोकार्पण। आशियातील दुसरं सर्वात मोठं अशी मंदिराची ख्याती। मागील 12 वर्षापासून निर्मितीचं काम सुरू होतं।